धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतील शिक्षक पंचायत समिती कार्यालयावरती धडकले आहेत. जुन्या पेन्शनची मागणी करीत एकच मिशन जुनी पेन्शन असा एल्गार करीत शासनाला पुनश्च जुनी पेन्शन लागू करण्याबाबत मागणी करण्यात येते आहे. शासनाकडून NPS पेन्शन योजना लागू करून जुनी पेन्शन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरती हा अन्याय असून एखाद्या कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावरती उपासमारीची पाळी येण्याची शक्यता असते. ह्यालाच अनुसरून शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करून समस्त कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची गरज आहे. त्वरित शासनाने NPS पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना पुनश्च सुरू करण्यात यावी या मागणीसाठी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. आमदार खासदार तुपाशी आणि कर्मचारी उपाशी असे नारे देत जुनी पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आमदार आणि खासदार यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, जर जुनी पेन्शन योजना योग्य नसेल आणि NPS योजना चांगली असेल तर सर्व आमदार आणि खासदारांना सुद्धा तीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या प्रसंगी जुनी पेन्शन योजना संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश वानखडे, सुनील बागडे, विक्रम क्षीरसागर, संतोष पुरबे, युवराज काजदेकर व इतर शेकडो शिक्षक उपस्थित होते. आता शासनाने शिक्षकांची व इतर कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून मागणीला अनुसरून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची खरोखर गरज दिसून येते आहे. मी राजेश मधुकरराव वानखडे, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना. आज राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा जो ठिय्या आंदोलन इथे आयोजित केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि याला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना चा सक्रिय पाठिंबा आहे. आता हे आंदोलन कशासाठी, आमचं NPS विरोध जो शासनाने 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जी जुनी पेन्शन आहे, जी जुनी पेन्शन योजना होती ती बंद करून टाकली आणि त्यानंतर DCPS योजना आणली आणि ही DCPS योजना 10-12 वर्षांनी शासनाच्या लक्षात आलं की ही योजना काही कामाची नाही. त्यामुळे मग नंतर नवीन पेन्शन योजना अजून आणली त्यांनी NPS आणि ह्या NPSला आम्ही विरोध करत आहोत. 10-12 वर्ष आमचे गेले, त्याच्यानंतर NPS आणली. याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचं काहीच जे भविष्य आहे ते पूर्ण अंधकारमय आहे. जुनी पेन्शनमध्ये कसं आहे की जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, यानी जर का कर्मचाऱ्याला काही होते, अपघाती त्याचा जर मृत्यू होत असेल तर त्याच्या फॅमिलीला पेन्शन आहे, परंतु NPSमध्ये अशी कोणतीच तरतूद महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेली नाही. आता ही NPS योजना जर एवढी चांगली असेल, त्यांना अशी चांगली वाटत आहे, तर यांनी काय करावं की आमदार खासदारांनी सुद्धा जे 2005 नंतरचे लागलेले आहेत त्यांनी सुद्धा ही NPS योजना लागू करून घ्यावी स्वतःसाठी, जर चांगली असेल तर. नाहीतर आमचा याला पूर्ण विरोध आहे. आम्ही शेवटपर्यंत आमचा एकच नारा लागेल की एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. तस्मिन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी. एकच मिशन जुनी पेन्शन.